हॅलो, गुड मॉर्निंग. दिवाळी संपली आणि दिवाळीच्या सुट्ट्या पण. आणि पुन्हा आपल्या लोकांपासून दूर जायची वेळ आली. जाताना मन जरा भारी होते, पण काय करायचं, शेवटी जावंच लागते. सकाळी लवकर उठून पटकन आवरलं आम्ही आमचं आणि रेडी होऊन बॅग्स घेऊन आम्ही सर्व निघालो होतो कारकडे. आता पुन्हा कधी येणं होईल म्हणून सर्वांनी वैदेहीच्या खूप साऱ्या पप्प्या घेऊन भरपूर असा लाड करून घेतला. सर्वांना टाटा बाय बाय केलं आणि आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. यावेळेला आई पण आमच्यासोबत मुंबईला येत होत्या. माझा एकादशीचा फास्ट होता आज, पण यांच्यासाठी आणि आईंसाठी टिफिन घेतला होता, जो त्यांनी गाडीतच खाऊन घेतला. आणि हे ड्राईव्ह करत होते म्हणून मी त्यांना भरून देत होती. वाटेत एका पेट्रोल पंपवर थांबलो. तिकडे मोठे मोठे असे पेरू आणि सीताफळ होते, ते घेतले आणि दादांनी त्याला छान असा मसाला लावून दिला होता, ज्याने खरंच खूप टेस्टी लागत होते. त्यानंतर पुन्हा एका हॉटेलला थांबलो आणि तिथे आम्ही आमचा एक टी ब्रेक घेतला. त्यानंतर पुन्हा प्रवास चालू केला आणि मुंबईला पोहोचता पोहोचता वाटेतच पाऊस लागला होता आणि खरंच त्याने बाहेरचं वेदर खूप छान असं झालं होतं आणि खूपच सिनिक व्ह्यूज होते तिकडले. त्यानंतर खूप तासाच्या प्रवासानंतर फायनली समृद्धी संपला आणि मुंबई आली. आणि मुंबईला पोहोचताच मुंबई आणि मुंबईचं ट्रॅफिक, असं वाटत होतं कधी एकदाचं घरी जातो आणि कधी नाही. फायनली घरी आलो एवढ्या साऱ्या बॅग्स घेऊन आणि घर जसं तर तसं होतं, नीट अँड क्लीन. त्यानंतर मी मार्केटला गेली होती, कारण थोडंफार भाजीच आणायचं होतं आणि स्वयंपाकाला लेट होईल म्हणून आईंसाठी आणि यांच्यासाठी वडापाव पण घेऊन आली. घरी येऊन पटकन स्वयंपाक आवरला आणि या सर्वांना जेवण वाढायला घेतलं. आणि माझा फास्ट होता म्हणून मी माझ्यासाठी बगर बनवली होती. आणि असं बिग बॉस बघता बघता दिवसाचा शेवट केला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय.